श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्याचे आपल्या भक्तिमय चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्तो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो. प्रत्येक संदेशामार्फत स्वामी महाराज आपल्याला एक प्रकारची नवी शिकवण देत असतात. हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. आजचा संदेश ऐकण्यासाठी स्वामीच्या कपाळाला स्पर्श करा आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्या. त्यासोबतच संदेशामध्ये सांगितल्याप्रमाणे जगण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर स्वामीमय झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी सांगतात थांबा. हा व्हिडिओ तुम्ही स्क्रोल करू नका. जर तुम्ही अडचणीत आहात, निराश आहात आणि मार्ग हरवलाय असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका. कारण कदाचित आजच स्वामीचे एखादे वाक्य तुमचे जीवन बदलून टाकणार आहे. होय, हे विचार केवळ ऐकू नका, अनुभवा, आत्मसात करा आणि पसरवा. प्रत्येक वाक्यातून तुम्हाला स्वामीची दिव्य शक्तीची जाणीव होणार आहे. असं स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, संकट कितीही मोठे असले तरीही तुझा विश्वास मोठा असेल तर स्वामी तुझ्या पाठीशी कायमच असणार आहे. आता तुझं कोणीच वाईट करू शकणार नाही. तुझं सर्व इच्छा आता पूर्ण होणार आहेत. जर स्वामीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जर विश्वास नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्क्रोल करून पुढे जाऊ शकता. श्री स्वामी समर्थाय नमः. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्या घरात आता मोठी खुशखबरी, आनंदाची बातमी येणार आहे. त्यामुळे या संदेशाला तू शेवटपर्यंत ऐक. जर हा संदेश तुला आवडला तर व्हिडिओला लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या स्वामी भक्त परिवाराला शेअर कर. बघ बाळा, हा व्हिडिओ फक्त व्हिडिओ नाही, जो कोणी तुझ्या जवळचा असेल तर त्याला तू नक्कीच हा व्हिडिओ पाठव. बाळा, तुझ्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू स्वामींनी पाहिलं आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे बोलणे त्यांनी ऐकले आहे. आता वेळ स्वामीची आली आहे. आता वेळ आली आहे स्वामींनी तुला उत्तर देण्याचे. बघ, हे 8 मिनिटे तू स्वामीवरती विश्वास ठेव आणि बघ, जे तू धीर ठेवला आहे ते आता तुला परत मिळणार आहे. तुझ्यासाठी मार्ग आखून ठेवला आहे. तुझ्या मनात आलेली इच्छा, जे तू कोणालाही सांगू शकला नाही, ते आता भगवंतापर्यंत पोहोचले आहे आणि तीच इच्छा आता भगवंत पूर्ण करणार आहे. तुझ्या जीवनातील अंधार दूर होणार आहे. तू माझ्या नावात 7 मिनिटाचा जप सुरू ठेव. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप जपत असताना तू कधीही हसशील, कधी डोळ्यातून अश्रू येतील. कारण ही खुशखबरी तुझं आयुष्य बदलणार आहे. होय बाळा, तू खूप अपमान, अपयश पचवला आहेस, पण आता वेळ आली आहे तुला समाधान, आनंद देण्याचे. ज्या गोष्टी तू रडून घालवल्या आहेत त्या आता तुझ्या आनंदात बदलणार आहे. तुझं भविष्य आता उजळून निघणार आहे. होय, बघ, तुझं भाग्य फुलून जाणार आहे. आता भगवंताच्या कृपेने तू जे पाहिलं नाहीस ते तुला मिळणार आहे. तू समाधानी राहा बाळा. तुझ्या घरात सुख नव्हतं ते सुख आता मी तुला देणार आहे. आनंदाची, समाधानाची, सुरक्षिततेची बातमी आता मी पाठवत आहे. होय, आता तुझे आयुष्य नाही तर तुझ्या पुढच्या पिढीचे भविष्य देखील मी बदलून टाकणार आहे. आता तुझ्या घरात कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही. होय बाळा, आता ज्यांनी टाळले ते आता पश्चाताप करणार आहेत. कारण बाळा, आता साक्षात स्वामीचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. आता तू 1 पाऊल पुढे टाक, मी 100 पावले तुझ्या दिशेने चालत येणार आहे. होय, स्वतःला शांत कर. डोळे मिटून स्वामीचे नामस्मरण कर. मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा जप तू कर आणि बघ, तुझ्या घराच्या दिशेने दिव्य संकेत, आनंदाची बातमी चालून येणार आहे. तुला फसवायला आता कोणी येणार आहे, तुला मिळणार आहे की बघ, आता तुझा काळ बदलला आहे. लक्षात ठेव, ही कुठलीही कल्पना नाही, हे स्वामी महाराजाचा आशीर्वाद आहे. कारण भगवंत कधीच
खोटे बोलत नाही. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे. पुन्हा एकदा तू भगवंतावरती विश्वास ठेव आणि जर तुझा विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर. कारण बाळा बघ, तू जे जे कर्म केले आहेस त्याचा आत्ता 100 पटीने फळ तुला मिळणार आहे. होय, आता तुला काहीही गमवावं लागणार नाही. ते तुझ्याकडे आपसुकच येणार आहे. होय, तुझ्या आयुष्यात आत्ता शांतता येणार आहे. तुझ्या नशिबाचा आधार आता तुला मिळणार आहे. स्वामीच्या कृपेने तुझ्या जीवनातील मोठी खुशखबर तुला आत्ता प्राप्त होणार आहे. होय बाळा, तू विश्वास ठेव. जर तुझा विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असे टाईप कर. बाळा, मनुष्य जन्मात देवधर्म करायचं नाही तर मृत्यूनंतर त्यांना भयानक यातना सहन कराव्या लागतात. होय, काही लोक हे पूर्ण आयुष्य मौज मजा मस्ती करण्यात घालवतात, टंगलमंगल करण्यात घालवतात. संपूर्ण जीवन हे नको त्या गोष्टींमध्ये घालवतात आणि देवधर्माची त्या लोकांना अजिबातच आवडते. ते एकदम नास्तिक असतात. देवाचं काही लोक तरी फक्त इच्छा प्राप्तीसाठी करणार. त्या लोकांचा अंतकाळ खूप भयानक असतो. मृत्यूनंतर हीच माणसं जेव्हा यमाच्या हाती लागतात त्यानंतर त्याच्यासमोर डोकं आपटत राहतात आणि आपल्या कर्माला दोष देत असतात. पण काहीही उपयोग नाही. वेळ गेली तर काहीच महत्त्वाचं नाही. संसार एकच संसार, याच्यात त्याचं आयुष्य जातं. खायचं, मजा करायचं, पैसे उडवायचे, वेगवेगळ्या लालसांना ते मोह धरायचे. भरपूर पैसा पाणी असल्यामुळे फक्त स्वतःवरती खर्च करायचा. पैसा भरपूर असला की पैशाचा इतका मोह की ते गरिबाला किंवा योग्य ठिकाणी दानधर्म म्हणून द्यायचं नाही. चांगलं दिवस म्हणून नको ते कर्म करायचे. लोकांची उणीधुणी काढायचे, त्यांच्या घराला आग लावायचे, तेच भांडणे लावायचे नको. त्या गोष्टी करायचं तुम्ही करू नका. पण योग्य त्या ठिकाणी यमाला म्हणा, देवाला म्हणा, कोणालाही त्याची दया येत नाही. यम यातना सहन केल्यानंतर अनेक जन्म, अनेक योग, वेगळ्या योनीत जन्म घेतो. मग कुठे जन्म मिळतो, पण तो मनुष्य जन्म देखील दुःख यातना सहन करण्यातच घालवावा लागतो. त्यामुळे मनुष्य जन्म झोप भेटलेली आहे. हे मनुष्य जन्म चांगले कर्म करण्यासाठी पहा. प्रत्येक मिनिट तुमचं आहे. देवाचं नामस्मरण करा, देवाचे सतत आभार माना इतराचे चांगलं होण्यासाठी आणि बघा तुमचं मनुष्य जन्म सार्थक लागेल. मृत्यूनंतर यातना तुम्हाला सहन कराव्या लागणार नाहीत. मनुष्य जन्म हा आत्म्याच्या उद्धारासाठी मिळाला आहे, टंगलमंगल वौश करण्यासाठी नाही. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या. जीवनाचा आनंद लुटा, पण जीवनाचा आनंद लुटताना ईश्वराला मात्र विसरू नका. ईश्वराची भक्ती विसरू नका. ज्या दिवशी तुम्ही विश्वास विसराल त्या दिवसापासून तुमची अधोगती होईल हे निश्चित आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. अखंडपणे मनातल्या मनात नामस्मरण करत राहा, मंत्र जप करत राहा. ईश्वराशी जास्तीत जास्त एकरूप होण्याचा प्रयत्न करत राहा. तुमचे जन्म तुम्ही सार्थक लावा. मनुष्य जन्म हा तुम्ही वाया घालवू नका. आणि पहा, भगवंताचे नामस्मरण केल्यानंतर काय तो अनुभव येतो आणि काय ती शांतता मनाला मिळते. आणि हीच शांतता तुम्हाला मिळाली असेल तर स्वामी समर्थ माझे दैवत असे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आणि पहा, श्री स्वामी समर्थ या नावात खूप मोठी ताकद आहे. ती ताकद तुम्ही प्रत्येक क्षणाला प्राप्त करा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीची मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.